गोवा म्हणजे देवभूमी. गोव्याला पवित्र भूमी संबोधलं तर काही वावगं ठरणार नाही. याचं कारण म्हणजे गोव्यामध्ये असलेली रीतिरिवाज, रूढी परंपरा आणि त्याच पद्धतीनं इथली धार्मिक स्थळं. त्यातीलच आज एका धार्मिक स्थळाला आपण भेट देणार आहोत. ते म्हणजे बारदेश तालुक्यातील नासनोडा गावातील श्री रवळघाडी देवस्थान पंचायतनाथ. जाणून घेणार आहोत काय इतिहास आहे या देवस्थानचा आणि काय इथले अवशेष आज आपल्याला चांगल्या पद्धतीनं या देवस्थान समिती चांगल्या पद्धतीनं ते जोपासताना त्याचं सुशोभीकरण करताना कशा पद्धतीनं ते अवशेष जपतायत हे आपण पाहणार आहोत. चला तर मग भेट देऊया नासनोड्यातील श्री रवळघाडी पंचायतन देवस्थानाला. हिंदू संस्कृतीत महत्त्वाचं स्थान असलेली मंदिरं सध्या सर्वत्र नव्या ढंगानं उभी राहताना दिसत आहेत. परंतु या युगातही सुमारे 10 ते 11व्या शतकातील शिल्लक राहिलेले एका जांभ्या दगडातील मंदिराचे अवशेष पूर्वीप्रमाणेच रचून त्याला पूर्वकाळातील झळाळी देण्याचं कार्य बारदेश तालुक्यातील जयदेववाडा नासनोडा येथील श्री रवळघाडी ग्रामस्थ पंचायतन देवस्थान समिती करत आहे. 10 ते 11व्या शतकातील संपूर्ण जांभ्या दगडात केलेल्या कोरीव कामामुळे मंदिराचे सापडलेले सर्व अवशेष या मंदिराचा काळकथन करतात. मंदिराचे सुमारे 1.5 ते 2 मीटर लांबीचे 4 कोरीव काम केलेले खांब आहेत. या खांबाला अष्टकोन अधिष्ठान, वर घट कळसाच्या आकाराचा आहे. त्यावर पानांच्या आकृतीचे कोरीव काम केलेले आहे. गोव्याच्या इतिहासात अशा प्रकारचे संपूर्ण जांभ्या दगडाने कोरलेल्या या शैलीचे मोठे खांब कुठेही सापडत नाही. या मंदिरासमोर 18 मीटरच्या अंतरावर एक जांभ्या दगडातील दीपस्तंभाचे अवशेष आहेत. या मंदिराच्या ठिकाणी उत्खनन केल्यास आणखी पूर्वकालीन या मंदिराशी संबंधित महत्त्वाचे अवशेष सापडण्याची शक्यता आहे. या मंदिराचा पाया जांभ्या दगडाचा असून त्यावरही अत्यंत सुंदर असं कोरीव काम करण्यात आलेलं आहे. या मंदिराच्या गर्भकक्षेत मूर्ती विराजमान करण्यासाठी असलेली पिंडिकेचे अवशेष जसेच्या तसे आहेत. या मंदिरासमोर पूर्वी एक कोळमी म्हणजेच लहान आकाराची विहीर होती. तीही जांभ्या दगडानं कोरलेली होती. या कोळमीत त्या काळी बळी देण्यात येणाऱ्या कोंबड्या किंवा बोकडाचे रक्त सांडले जात असे. या मंदिराच्या पुरातत्व पुराव्याप्रमाणे हे मंदिर नेमके कोणत्या देवाचे आहे याबाबत पोर्तुगीज कागदपत्रात नोंद नाही. स्थानिकांच्या मताप्रमाणे देवानं दिलेल्या कौलाप्रमाणे हे मंदिर रवळघाडी देवाचेच असल्याचं देवस्थान समितीचे सदस्य सांगतात. गोवा मुक्तीपूर्व काळात बाटाबाटीच्या किंवा धर्मांतरणाच्या वेळी नासनोडा या गावातील श्री देव रवळनाथ, महालक्ष्मी, रामनाथ, भूमिपुरुष, कामतपुरुष, दोडीकर व श्री रवळघाडी या एकूण 7 देवतांचे डिचोली तालुक्यात अडवपाल येथे स्थलांतर करण्यात आले होते. पूर्वी मंदिराला विपन्नवस्थेचे स्वरूप होते. त्यावर झाडं वाढली होती. या ठिकाणी नवीन मंदिर उभारण्यासाठी प्रथम देवाकडे प्रसाद घेण्यात आला. देवानं नकारार्थी उत्तर दिल्यानं मंदिराशेजारीच देवाचे सुसज्ज असे नवीन मंदिर उभारण्यात आले आहे. नवीन मंदिर उभारल्यानंतर सदरच्या जुन्या मंदिराचे अवशेष किंवा जुन्या मंदिराचे संवर्धन करण्यात येत आहे. श्री रवळघाडी ग्रामस्थ पंचायतन देवस्थान समितीचे सगळे सदस्य, अध्यक्ष आणि सचिवसुद्धा आपल्यासोबत आहेत. विविध प्रकारची माहिती आपण या देवस्थानची आपण दिलेलीच आहेत. उद्या 32वा वर्धापन दिन समारंभ सोहळा आहे. त्यानिमित्तानं सगळे सदस्य आपल्यासोबत आहेत. काय उपक्रम आहे किंवा काय कार्यक्रम आहेत या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त आपण जाणून घेऊयात. अध्यक्ष आपल्यासोबत आहेत. सर, काय काय नियोजन आहे, कुठपर्यंत तुमच्या उद्याच्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्तचं तयारी कुठपर्यंत आलेली आहे? नमस्कार. खरं तर हा वर्धापन दिनाचा कार्यक्रम कालपासून सुरुवात झाला आहे. काल पालखी मिरवणूक जी गावातून फिरते ती वार्षिक पद्धतीप्रमाणे आम्ही 1 दिवस अगोदर आणली. एरवी 2 दिवसाचा कार्यक्रम असायचा, पण यावर्षी आम्ही तो कार्यक्रम 3 दिवसाचा केला आहे. म्हणजे काल 20 एप्रिल रोजी मिरवणूक झाली, गंधपूजा झाली. प्रथमच आम्ही गंधपूजा करतोय देवाची. मग गंधपूजा सकाळी झाली, संध्याकाळी पालखी मिरवणूक झाली गावातून. आज 21 तारीख. आज आता इथं वाचन आहे. संत समाज हळदोण्यातर्फे
त्यांच्यातर्फे इथं वाचन आहे एक 7 वाजता. त्याच्यानंतर 9:30 वाजता नाटक आहे स्वामी समर्थ, हे संगीत नाटक सादर होणार आहे. उद्याचा वर्धापन दिनानिमित्त सकाळी 8:30 वाजल्यापासून धार्मिक विधींना सुरुवात होईल. त्यात कुंकुमार्चन, लघुरुद्र, बाकी जे काही धार्मिक विधी आहे वार्षिक पद्धतीप्रमाणे त्या सगळ्या होईल. नंतर दुपारी आरती झाल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आहे. नंतर 4-4:30 वाजता आमचे स्थानिक जे भजनी कलाकार आहेत त्यांच्यातर्फे इथं भजन सादर केलं जाणार आहे. आणि 7:30 वाजता सौभाग्यवतीतर्फे दीपप्रज्वलाचा कार्यक्रम आहे, दीपोत्सव आहे. आणि पालखी मिरवणूक जी देवस्थानाभोवती 5 प्रदक्षिणा काढून इथं पालखी मिरवणूक होईल. आणि मुख्य म्हणजे याच दिवसाचा एक मुख्य हे धरून आम्ही या देवस्थानचे काही राहिलेले जी कामं आहे ती कामं पूर्ण व्हावी या निमित्ताने जीर्णोद्धार निधी कुपन जे आम्ही काढलेले आहेत त्याचा उद्या निकाल होणार आहे. तुम्ही जसं सांगितलं की जे पूर्वीचं किंवा जीर्णोद्धार करणार आहात त्याच संदर्भात मला असं विचारावंसं वाटतंय की जे पूर्वीचे अवशेष आहेत मंदिराचे, जे पोर्तुगीजांच्या काळामध्ये जे काही इक्विजिशन असेल किंवा बाटाबाटीची जी काही प्रकरणं असतील त्यावेळेला धार्मिक छळ जो काही सुरू होता त्यावेळेला आपल्या मंदिरांच्या बचावासाठी स्थानिकांनी त्यावेळेला प्रयत्न केले, पण ते अवशेष इथे सापडतात आपल्याला. आणि ते अवशेष पुन्हा तुम्ही त्याचं पुनरुज्जीवीकरण करून त्यांचं सुशोभीकरण तुम्ही करताय. ते आम्ही व्हिज्युअलच्या माध्यमातून आम्ही प्रेक्षकांना दाखवत आहोत, पण त्याच्याबद्दलही काय सांगाल तुम्ही? त्याचंही खूप चांगल्या पद्धतीनं जतन करण्याच्या उद्देशानं तुम्ही एक चांगला उपक्रम तुम्ही करताय. आम्ही ॲक्च्युली जी नवीन आमची कार्यकारी मंडळ आहे, हे आमचे सचिव आहेत अमित नाईक, खजिनदार आहेत दिगंबर वांगणकर, हे पण कमिटीमध्ये आहे, दर्शन साळगावकर आणि प्रशांत कवळेकर. तसे आमचे 2-3 मेंबर आज सभासद येऊ शकले नाहीत कारण बरीच कामं झाली आहेत, ते निरनिराळ्या ठिकाणी गेलेत. पण आम्ही आता अशी योजना आखली की जे जुनं काय अवशेष आहे त्यांना व्यवस्थित त्यांचं सुशोभीकरण करायचं. एरवी आम्हाला हे सगळं माहीत होतं आणि यंदाच आम्ही चालू केले. आपण बघितलं असेल जे दीपस्तंभ, जे पुरातन मंदिराचे दीपस्तंभाचे अवशेष आहेत ते आम्ही त्याची सुशोभीकरण केलं आहे. आता आमचा पुढचा प्लॅन आहे तो मागचं जे मंदिर आहे मूळ अवशेष हां, म्हणजे 1500 सालामध्ये हे जी सगळं मंदिराची स्थापना झाली होती. त्यावेळी पोर्तुगाजकालीन हे देऊळ इथं बाटाबाटीच्या नंतर इथून ज्या मूर्त्या आहेत त्यावेळी सगळ्या लोकांनी, हिंदू धर्मियांनी अडवळपाल आणि अडवळपाला तिथं स्थापना केली. आणि आता ते मागे आमचं मंदिर आहे त्याचा खालचा सगळा आराखडा तिथं आहे, जुना स्ट्रक्चर आहे, 4 खांब आहे, एक खांब तुटलेला आहे, सगळे अवशेष आपल्याला पाहायला मिळतील. आता त्याचं सुशोभीकरण आमचं बाकी आहे आणि लवकरच 1-2 महिन्यात आम्ही ते करणार आहोत. उद्या जसं की वर्धापन दिन समारंभ आहे, विविध प्रकारचे कार्यक्रम आहेत, नाटक, या सगळ्या गोष्टी घडत आहेत. नेहमीप्रमाणे म्हणजे दरवर्षी याच्या आधी तुम्ही समारंभ हा सगळा चांगल्या रीतीने तुम्ही करत असाल, यावर्षी तो चांगल्या पद्धतीनं होईलच, पण काय अडीअडचणी येत आहेत किंवा मागच्या वर्षीच्या तुलनेत उद्या होणारा समारंभ किंवा आजची जी काय प्रोसेस चालू आहे काय वेगळेपण वाटतं आणि काय अडीअडचणी किंवा चांगल्या गोष्टी काय वरती येत आहेत? बऱ्याच म्हटल्यावर पुजारी आमचे आहेत शिरीष ढवळे. सकाळी पाचल्यापासून विधी आमची व्यवस्थित वेळेवर काल सुरुवात झाली. विधी सुरुवात झाली, संध्याकाळची पालखी वेळेवर सुरुवात झाली. पावसाची जसं हवामान होतं बदलत, पण तरीसुद्धा पावसाचा काही प्रॉब्लेम झाला नाही काल. आणि एरवी काही ना काही त्रास होत होते आम्हाला पालखीच्या वेळी, कोणाची जनरेटर, काही बॅटरीचा इश्यू व्हायचा. पण काल एवढ्या चांगल्या रीतीने आणि सुरळीतपणे आमची सगळी मिरवणूक पार पाडली. जवळजवळ आम्ही 5 वाजता इथून निघालो होतो, तो बरोबर 12:10 आम्ही परत देवाची श्रींची मूर्ती मंदिरामध्ये ठेवण केली, परत आणली. आणि सगळ्यांचा बरा सहकार्य मिळालं, सगळ्या ग्रामस्थांचं, सगळं म्हणजे बरंच म्हणजे आर्थिकदृष्ट्या म्हणा सगळ्या लोकांनी आम्हाला मदत केली. स्थानिक भाविक असतील, आमचे महाजन आहेत, ग्रामस्थ मंडळी आहे, सगळ्या आम्ही या 2-3 जे आजूबाजूचे गाव म्हणजे आमच्या हळडोण्या आणि नाष्टोडा या गावामधून जे वाडे आहेत त्या वाड्यामधून आम्ही मिरवणूक फिरवतो. जी श्रींची मिरवणूक जी असते ती पालखी मिरवणूक
गणपती देवस्थानला जाते अगोदर, नंतर खापरेबाट म्हणून इथं एक राष्ट्रोळीचं देवस्थान आहे तिथं जातो, नंतर राष्ट्रोळी देवस्थान पानारीला आहे तिथं जातो. म्हणजे आमचं एक राष्ट्रोळी आणखीन एक देवस्थान आहे जे राखणदाराचं आहे तळ्यावरती, तिथं भेट देतो. नंतर गावातून फिरून वडाजवळ एक मुख्य स्थान आहे, हे वडाजवळ अगोदर जे कार्यक्रम पूजा वगैरे थोडेसे कार्यक्रम या देवस्थानच्या वतीने त्या वडाजवळ व्हायचे, तिथं पण भेट देतो. आणि नंतर साईनगरमध्ये जाऊन तिथं ती पालखीची मिरवणूक जी आहे साधारणशी संपन्न होते आणि नंतर आम्ही परत देवस्थानामध्ये येऊन श्रींची मूर्ती परत गाभाऱ्यात बसवतो. आपण पुजारींशी काही प्रश्न विचारूयात. पुजारीजी, कशा पद्धतीची पूजा अर्चा आपण श्रींसाठी करता आणि काय क्रम असतो किंवा कशा पद्धतीने तुमची पूजा चालते? सकाळी हे केल्यानंतर देवस्थानची नित्यपूजा जी असते म्हणजे ते अभिषेकपूर्वक ती नित्यपूजा असते. त्याच्यानंतर मग दुपारी महाप्रसाद म्हणजे नैवेद्य असतो. नैवेद्य झाल्यानंतर रात्री आरती आणि सोमवार म्हणून या देवाचा वार म्हणून एक सोमवार साजरा केला जातो. त्याच्यामध्ये यजमानातर्फे अभिषेक असतो सकाळचा आणि त्याच्यानंतर दुपारी यजमानातर्फे नैवेद्य असतो दर सोमवारी. दर सोमवारी. आणि त्याच्यानंतर रात्री भजन आणि त्याच्यानंतर मग तीर्थप्रसाद आरती असा कार्यक्रम असतो. आणि त्याचप्रमाणे महारुद्र हनुमानाचं मंदिर आहे तिथे शनिवारची आरती असते रात्री. ह्या पंचायतांची सगळी नित्यपूजा चालू असते. 32वा वर्धापन दिन समारंभ उद्या येऊन ठाकलाय आणि तो निर्विघ्न पार पडो ही निश्चितच पडली. आपल्या या सोहळ्यासाठी ग्रामस्थाचे आणि बाकीच्या सगळ्याचे आम्हाला सहकार्य मिळून विशेष म्हणजे आमची जी कार्यकारी मंडळी आहे जी सगळी जोमाने काम करत आहेत, सचिव म्हणा गजिंदार सगळे यांच्याबरोबर आम्ही आता जवळजवळ गेले 15-20 दिवस इथं राबून आहोत सकाळपासून. माझा कमीत कमी सहभाग आहे सांगायचं म्हटलं तर. सचिव आमचा दर्शन, हा जो उपखजिनदार आहे त्यांचा इथं जास्त भाग आहे. म्हणजे जी कामं ॲक्च्युली करायची आहेत, माझ्या थोडेसे आजारामुळे मला थोडंसं जास्त सहभाग होता येत नाही, पण त्याचा मार्गदर्शनाचा भाग मी करतो. पण जास्त मुख्य काम जे आहे ते त्यांनी इथं पार पाडून घेतलेलं आहे. जे आम्ही या बाजूला जेवणासाठी मुख्य व्यवस्था केली, एक शेड बांधली तिथं आणि तिथं जेवण आम्ही ठेवणार आहे. ती शेड मुद्दामून आम्ही 4-5 दिवसात ती बांधून घेतली आणि लोकांना सोयीस्कर व्हावं म्हणून संपूर्ण तिथं जेवण लावून तिथं आरामात ते मंडपात बसणार आहे जेवणासाठी. थोड्याशा ज्या आमच्यातून जे काही होतं, आमचा फंड कमी आहे सांगायचं म्हणजे आमचं जेमतेम फंड आहे. जे इन्कम आम्हाला जमा होते वर्षातून तेवढाच खर्च असतो. म्हटलं तर खर्च जास्तही असतो पण आम्ही निभावतो, मॅनेज करतो. जसं की कमिटीचे अध्यक्ष रमाकांत सर सचिवांचं खूप म्हणजे त्यांचं खूप गौरवोद्गार करतायत. खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही तुमची टीम घेऊन मॅनेजमेंट खूप चांगल्या पद्धतीनं करताय. तुम्ही काय सांगू इच्छिता की 32वा वर्धापन दिन सोहळा आहे, वेगवेगळ्या पद्धतीवरती वेगवेगळ्या लेवलवरती तुम्ही सगळे कार्यक्रमांचं आयोजन आणि मॅनेजमेंट करताय, काय गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला चांगल्या पद्धतीनं मॅनेज होत आहेत आणि कुठल्या गोष्टींच्या अडचणी येत आहेत? सगळ्यांचा प्रतिसाद चांगला भेटतो, त्याच्यामुळे गोष्टी पार पाडायला काही जास्त त्रास होत नाही. त्या पद्धतीने जे सुरळीत सगळ्या गोष्टी चालून जातात. आठही जे मेंबर आहे ना एकजुटीने काम करतो आपण. प्रत्येकाची एक स्पेशलिटी असते, त्याप्रमाणे प्रत्येक आपापल्या वरीने वावरत असतो आणि ग्रामस्थांचे पण आम्हाला प्रतिसाद लागतो, नाही असं नाही. पण काय उत्सवावेळी लागतो, मग त्याच्या अगोदर जी कामं आहे ती आम्हालाच करावी लागतात आणि करायलाच हवी, कारण आम्ही ती जबाबदारी घेतली. तसं बाकीचे जे आमचे लोक आहेत, बरेच तरुणसुद्धा इथं आहेत, ते पण आमच्या मदतीला येतात. मोजके 4-5 लोक आहेत ते येतात, नाही असं नाही, बरीच कामं करतात. कारण रात्रीच्या उशिरापर्यंत थांबावं लागतं, काम करतो. बाकीचे कामं आम्ही करून घेतो. पण जास्त ते मुलं वगैरे येतात इथं, काम करतात, भक्तिभावानं काम करतात, काही प्रॉब्लेम तसा नाही. कुठलाही उत्सव म्हटला की गावामध्ये उत्सवाच्या निमित्त नाटकं होतात आणि काही वेळेला त्याच गावातली जी कलाकार मंडळी असतात, ग्रामस्थ मंडळी असतात, तीच त्या नाटकांमध्ये पार्ट घेतात आणि आपली एक हौशी रंगभूमी एक प्रकारे चालू राहते. आमचं कसं आहे, आम्ही ॲक्च्युली या देवस्थानचा मुख्य उत्सव अगोदर संक्रांतीचा आहे, मकर संक्रांतीचा.
म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी निमित्ताने आम्ही इथं महासत्यनारायण पूजा करतो आणि सत्यनारायण महापूजेनंतर नाटकं होतात ती आमची असतात वार्षिक 14-15ला तारखेला ते स्थानिक सगळे कलाकार आम्ही करतो आणि ह्या वेळेला जे कार्यक्रम असतात तर हनुमान जयंती आम्ही साजरा करतो महाराष्ट्राचं मंदिर आहे बाहेर ती साजरी करतो आणि आता अक्षय तृतीयेला हे कार्यक्रम मुद्दामून आम्ही टाळतो करायचं कारण आमचा एवढा वेळ आम्ही बाकीच्या कामाला द्यावा लागतो त्यावेळी आम्ही मुद्दामून बाहेरची नाटकं किंवा बाहेरचे कार्यक्रम आणतो त्या निमित्तानं बाहेरच्याही नाटककारांना किंवा नाट्य कलाकारांना एक छोटासा रोजगार किंवा त्यांना एक ती आर्थिक तरतूद किंवा ती एक मदत देवस्थानकडून मिळते. बरोबर आणि निरनिराळ्या कलाकारांची कला पण इथं पेश होते आम्हाला बघायला असं नाही की आम्ही नाटकच करतो नाटकाशिवाय बाकीचे संगीताचे कार्यक्रमही आम्ही सादर करतो. नवरात्रीला इथं 9 दिवस उत्सव असतो 9 दिवसाचा आणि स्थानिक लोक मॅक्झिमम स्थानिक लोक तिथं प्रामुख्याने काम करत आहेत सगळ्या मुलांना आम्ही सहभागी करून घेतो त्याच्यामध्ये मग स्कूल लेवलवरती मग चित्रकला स्पर्धा म्हणा रांगोळी स्पर्धा म्हणा धावण्याची शर्यत म्हणा अशा निरनिराळ्या उपक्रम आम्ही इथं राबवतो म्हणजे ते जे 9 दिवस आहेत ते खास करून स्थानिकांसाठी ठेवलेले 1-2 कार्यक्रम असतात आमचे बाहेरचे नाही असं नाही पण मनोरंजन म्हणून पण मकर संक्रांत ही आमची असते. मकर संक्रांत म्हटलं की स्त्रियांचाही त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो 14-15ला आमचे नाट्यप्रयोग असतात 16 तारीखला सौभाग्यवतीसाठी सार्वजनिक हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो इथं वार्षिक. तर उद्याचा होणारा वर्धापन दिन सोहळा तो निश्चितच निर्विघ्न आणि चांगल्या पद्धतीनं संपन्न होईल ही श्रींचरणी प्रार्थना आणि तो चांगल्या पद्धतीनं सगळे भाविक भक्तगण त्याला उपस्थिती लाभतील ही श्रींचरणी प्रार्थना.